फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग्स. तर आता मी निघणार आहोत बद्रीनाथवरून. हे आहे ते कन्स्ट्रक्शन जे मी तुम्हाला रात्री दाखवलं होतं. आमच्या हॉटेलपासून मंदिराचा डिस्टन्स फक्त 1 किलोमीटर होता. यामुळे आम्ही सहज जाऊन आलो. सकाळी 8 वाजता आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो आणि तिथे दर्शन तर नाही झालं आमचं, कारण खूप गर्दी होती. यामुळे आम्ही न दर्शन करताच वापस आलो. तर आम्ही वापस आलो कमीत कमी 11 वाजता. हे महादेवाचं मंदिर लक्ष्मी कुंडाच्या जवळ आहे. आता आम्ही वापस निघणार आहोत हरिद्वारला येण्यासाठी. हे इकडे आहे ते मंदिर. आणि त्याच्या थोडंसं बाजूला इथे खाली आहे लक्ष्मी कुंड. तर निघाल्या आम्ही थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केला. नंतर आमचा डिसिजन चेंज झाला. आम्हाला जायचं होतं हरिद्वारला, पण तिथे माना गाव जवळ आहे. यामुळे आम्ही मानाला पण गेलोत. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हा जो डोंगर दिसत आहे ना तुम्हाला, तिथे आपले आर्मी आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडूनच चायनाची बॉर्डर आहे. आता हा आहे माना गावाचा एंट्री पॉइंट. आता गाडी खालीच पार्किंगमध्ये लावून आम्ही जात आहोत वरती. वरती जाताना पहिले लागतं एका देवीचं मंदिर, जे की पूर्ण माना गावाला सुरक्षित ठेवते. हे आहे ते मंदिर. हे इथे आहे सरस्वती नदी आणि अलकनंदाचा संगम. जी ब्ल्यू कलरची नदी आहे ती आहे सरस्वती नदी आणि पलीकडची जी नदी आहे ती आहे अलकनंदा. तर माना गावाच्या प्रत्येक घरावरती असे ड्रॉइंग्स वगैरे काढलेले आहेत. आणि ही आहे गणपतीची गुफा, जिथे बसून गणपतीने महाभारत लिहिलं आहे. या गुफेचं नाव गणेश गुफा आहे. मला असं वाटतं की उत्तराखंडमध्ये जितके पण टुरिस्ट जातात ते सगळे महाराष्ट्रीयनच आहे, कारण तुम्ही जिथे पण जा तिथे सुद्धा महाराष्ट्रीयनच भेटेल तुम्हाला. सगळीकडे तिथे महाराष्ट्रीयन टुरिझमच आहे. यानंतर आम्ही गेलो महर्षी ऋषींना जिथून महाभारत सांगितली होती त्या गुफेत. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं, यामुळे मी बाहेरूनच जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला. नंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. तर पहिले दिसली आम्हाला ही मूर्ती, जी आहे 5 पांडवाची आणि द्रौपदीची. त्याच्या मागे एक कुत्रा पण आहे, जे त्यांच्यासोबतच स्वर्गात गेला होता. आणि ती जी साईड आहे त्याच्या पलीकडून चायनाची बॉर्डर आहे. थोडंसं खाली आल्यानंतर इथे एक हॉटेल होती, म्हणून तिथे आम्ही थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केला. तसं पण सकाळी केलाच होता आम्ही, पण इथे आम्हाला खूप वरती चढून खाली यावं लागलं होतं. यामुळे वापस एनर्जी पाहिजे, ह्याच्यामुळे आम्ही इथे पण ब्रेकफास्ट केला आणि वापस पार्किंगकडे जाण्यासाठी निघालोत. आम्ही सरस्वती नदीच्या उगमस्थानापाशी नाही गेलोत आणि अलकनंदा आणि सरस्वती नदीच्या संगमाजवळ पण नाही गेलोत, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं हरिद्वारला जाण्यासाठी. यामुळे आता सध्या आम्ही निघालो आहोत हरिद्वारला जाण्यासाठी.
जी पण गाडी चारीधामला येते ते सगळ्या गाड्या इकडे माना गाव बघायला येतातच. आणि मग हरिद्वारला जाताना आम्ही एक देवीचं दर्शन केलं. धारा मंदिर नाव आहे तिथे. इथे मेंट्री गेटपासून सगळा स्लोपच आहे मंदिरापर्यंत खाली जाताना. मला वाटतं कमीत कमी 500 मीटरचा स्लोप आहे तो. आणि तो स्लोप वापस वरती चढून यावं लागतं. त्याच्यासाठी पण फार एनर्जी लागते. पण काही हरकत नाही. तिथे घोडा पण आहे जर तुम्हाला घोडा करायचा असेल तर. इथे आम्ही गेल्या आरती सुरू झाली होती. पण आम्हाला लवकर हरिद्वारला जायचं होतं आणि वेळ पण फार झाला होता. यामुळे आम्ही आरतीला थांबलो नाहीत आणि तिथून लगेचच निघालोत. हा आहे मंदिराच्या बाजूचा परिसर. आम्हाला वापस निघायला 7-7:30 वाजले होते आणि तिथे विजासुद्धा खूप कडकडत होता. त्यामुळे आम्हाला वाटलं पाऊस वापस सुरू होऊ नये, यामुळे तिथून लवकर निघालोत आम्ही. पण जाताना आम्हाला थोडासा पाऊस लागलाच. वरती चढताना तिथे एक दुकान होतं, तर तिथे थांबून आम्ही ज्यूस घेतला. हे वरती चढतानाचा व्ह्यू मंदिराचा. आणि विजा पण त्यावेळेस फार कडकडत होत्या. त्यानंतर आता आम्ही वरती आलो आहोत आणि तिथे गाडी पार्क करायला सुद्धा जागा नाही आहे, यामुळे रोडवरतीच लावावं लागते तिथे गाडी. मी या व्हिडिओमध्ये फक्त देवप्रयागपर्यंतचाच शूट घेतला आहे. त्याच्या पुढचा नाही घेतला, कारण नंतर मोबाईलची चार्जिंग, कॅमेराची चार्जिंग संपली होती. हा आहे देवप्रयागच्या इथला संगम, अलकनंदा आणि भागीरथीचा. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.